जय महाराष्ट्र। आशिष कुरेशी म्हणतात, ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम। अगदी खरं आहे आशिष कुरेशी साहेब। काय पण तुम्ही हे म्हणत असताना तुम्ही पुरावे जोडले नाही आहात, म्हणून मी हा जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो पुराव्यांसाठी घेऊन आलेली आहे। मुंबईसह महाराष्ट्राला पण कळलं पाहिजे ना की कोणाच्या जगण्यात राम उरला नाही तर। हे बघा, यात मोदी साहेबांपासून फडणवीस साहेब आणि तुम्ही स्वतः आहात। हे सगळे जे पुरावे आहेत ना, हे मी माझ्या व्हिडिओ सोबत मी जोडतेच। हे बघा, तुम्ही स्वतः माझ्या व्हिडिओ सोबत मी पुरावे जोडतेच। आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत, त्यापैकीच मी काही पुरावे दाखवत आहे आणि अजून एक ऐका। किसी से डरता नहीं वो कुरैशी होता है, और अगर किसके सामने सर झुकाना है तो उस अल्लाह ताला और भगवान के सामने सर झुकाता है, वो कुरैशी होता है। तो मैं सोच में पड़ा, अगर कुरैशी हाजी अराफत के जैसा होता है, कुरैशी ईमानदारी से रोजगार करता है, कुरैशी किसी से डरता नहीं है, और सर झुकाना है तो उस ऊपर वाले के सामने झुकाता है, अगर इन बातों से कुरैशी बनता है तो आशीष शिलानी आज से कुरैशी है। टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ माझ्या व्हिडिओ सोबत जोडते। कसं आहे ना, तुम्ही अगदी खरं म्हणाल आशिष कुरेशी साहेब। तुमच्या जगण्यात किंवा तुमच्या वागण्यात भगवान राम उरला नाही आणि तुम्ही काय जनसामान्यांची कामं करणार हो। हे म्हणत असताना तुम्ही हे पुरावे जोडायचं विसरलात, म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेसाठी दाखवण्यासाठी की कोणाच्या आयुष्यामध्ये राम उरला नाही, कोण कोणत्या मोहल्ल्यात जाऊन शेलारचं कुरेशी होऊन आला, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, मुंबईला कळलं पाहिजे। तुम्ही अशीच थोतांड वक्तव्य करत राहा आणि तुमचा थोतांडपणा पुढे आणण्यासाठी आम्ही शिवसैनिक सज्ज आहोत।